जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 जर आपण बघितलं तर 2-4-5 वर्षांमध्ये या निवडणुका खऱ्या अर्थानं होणं अपेक्षित होतं, परंतु काहीतरी सरकारचं नियोजन त्यामागे असेल आणि ते आता होऊ घातलेले आहेत. आणि जर आपण बघितलं तर वाकला सर्कलमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपलं गाव सर्वात मोठं गाव आहे. या सर्कलमध्ये 5,000 मतदारांची संख्या या ठिकाणी आहे. म्हणजे एकूण 15,755 मतदार हे वाकला गणात आहे. म्हणजे वाकला गट पण आहे आणि गण पण आहे. म्हणजे पोखरी आणि वाकला हे दोघं मिळून त्या ठिकाणी वाकला गट होतो जिल्हा परिषदेचा. जर आपण विचार केला तर अवघ 1/3 म्हणजे एक पट मतदान, म्हणजे 3 भागातलं एक मतदान या ठिकाणी आपलं वाकला गावाचं आहे. आणि आपण जर बघितलं, आपल्याला जर समस्या सोडवायच्या असतील तर खऱ्या अर्थानं आपल्या समस्या या पाण्याच्या आणि रस्त्याच्या आणि शाळेच्या या 3 समस्या आहे. आणि यामध्ये आताच आपले मार्गदर्शक सन्माननीय मनोज शेट यांनी सांगितलं की हे मिनी विधानसभा आहे. मग ही जर मिनी विधानसभा असेल तर त्या विधानसभेत मला वाटतं की आपल्या सर्वांचे लाडके, की ज्यांचं मी खऱ्या अर्थानं म्हणेल का योगायोगानं विधानसभेतच जाण्याचं राहिलेलं आहे, योगायोगानं. आणि त्याच वेळेला भाऊंनी खऱ्या अर्थानं प्रयत्न जर केले असते तर आज भाऊ, मी मागे त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना म्हणालो होतो की भाऊ आज आमदारपदी 100% राहिले असते, परंतु नियतीला जे मान्य असतं ते त्या ठिकाणी होत असतं. आणि आता ती वेळ आलेली, ती वेळ म्हणजे आज या ठिकाणी मिनी विधानसभेमध्ये भाऊंना पाठवण्याचं. आणि भाऊंचा स्वभाव, मला वाटतं की मला तरी 5च वर्ष झाले, तुम्हाला सर्वांना माहिती की गावच्या विकासामध्ये दूरदृष्टी ठेवणारे खऱ्या अर्थानं मी भाऊ म्हणेल. याचा खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर मग त्यामध्ये गावचा त्यांच्या कालावधीत झालेला विकास असेल, निश्चितपणे तो वाखाणण्याजोगा आहे. आणि त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमदार, त्यावेळेचे विद्यमान आमदार, मला वाटतं की आर्यम वाणी साहेबांनी सुद्धा त्यावेळेला भाऊंचं कौतुक केलं होतं. म्हणजे विरोधी पक्षात असताना सुद्धा कौतुक जर करण्यास आपले भाऊ पात्र असतील तर मला वाटतं की गावचे हेच योग्य उमेदवार त्या ठिकाणी असले पाहिजे. आणि जर आपण आणखीन गोष्टी बघितल्या तर त्यांची काम करण्याची पद्धत असेल आणि सांगण्याची पद्धत असेल, त्यांचं हे 2च शब्दात उत्तर असतं, हे होईल आणि हे होणार नाही. बाकी ते काही असं टांगट त्या ठिकाणी ठेवत नाही. म्हणून मला वाटतं की दिलखुलास व्यक्तिमत्व आणि अगदी लहान मुलाने जरी काम सांगितलं तर भाऊ ऐकतील, त्याच्यावर तितकंच प्रेम करतील, अशा स्वभावाचे भाऊ आहेत. आणि भाऊंना या ठिकाणी एक सांगणं आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगणं आहे की भाऊ, एक छोटासा कार्यकर्ता म्हणून, एक गावचा मुलगा म्हणून, या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय रमेश पाटील बोरणारे सर यांचं गावामध्ये मी म्हणेल की रोटेगाव नंतर सर्वाधिक प्रेम करणारा कार्यकर्ता, म्हणजे सरांचं सुद्धा तितकंच माझ्यावरती प्रेम आहे, हे सर्वांना सर्वश्रुत आहे. त्या माणसाला मी काही दुजोरा देणार नाही. म्हणजे त्या माणसावरती माझं प्रेम हे विधा 2029 पर्यंत असेल. आपलं जे काय असतं ते तोंडावर आणि ओपन आहे. 2029ला काही झालं तर बोरणारे सरांसाठी मी काम करणार आहे, परंतु ते काम बोरणारे सरांचं करणार आहे मी. त्या अगोदर या ठिकाणी तुम्ही उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर माघार घेणे नव्हे, म्हणजे तिकडे काही हो, आम्ही त्या ठिकाणी तुमचं काम तन मन धनाने केल्याशिवाय राहणार नाही, हे गावकऱ्यांच्या वतीने हा एक शब्द देतो. आणि तुमच्यात असणारी क्षमता, तुमच्यात असणारी कार्य करण्याची दूरदृष्टी आणि तुमच्यात असणारा जिव्हाळा, तुमच्यात असणारी ती आपुलकी, या सर्व गोष्टींचा जर संगम पाहिला तर मला वाटतं की तुमचा विजय आजच निश्चित आहे. फक्त तुम्ही त्या ठिकाणी माघार घेणे नव्हे, मध्ये तिकडे काही हो, परंतु गावचा एकच उमेदवार. आणि काल मी ग्रुपला बोललो होतो भाऊ की नसल तुमच्यात तर मला सांगा, उमेदवारी नाही घेऊन आलो मग मला सांगा. काल बोललो होतो मी. आणि आपलं जे असतं ते तोंडावर आहे आणि 100% माझ्या दानत आहे. मग ते देवा भाऊ जरी असले तिथपर्यंत आपण उमेदवारी मागायला गेलो असतो. आता काही काही ना वाटेल कस काय फेकली, तसं नाही. 2017ला देवा भाऊ सोबत 10 मिनिटं बोललेला कार्यकर्ता आहे, लक्षात. आणि आज माझी एक बैठक आहे, त्याच्यामध्ये मी अख्ख्या जिल्ह्याचा शिक्षकांचा अध्यक्ष सुद्धा आहे. भाऊंच्या आशीर्वादानं असेल, सरांच्या आशीर्वादानं असेल,
आणि भाऊंना एक विनंती आहे का भाऊ, माझ्या काही डोक्यात गावचं राजकारण नाहीये, परंतु तुम्हाला एक सांगेल का तुमच्या ह्या म्हणजे मार्गदर्शनानं असेल आणि आजच तुमचा विजय निश्चित आहे असं मी या ठिकाणी सांगतो. आणि निश्चितपणे भाऊ, तुम्ही आता फॉर्म भरल्यानंतर आमच्या सर्वांचं प्रेम तुमच्यावरती असेल. गावात असणारं 471 मतदानापैकी पूर्णच्या पूर्ण मतदान तुम्हाला होईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. आणि त्यानंतर बाहेर चळवळ असेल, सगळं काही असेल, ती चळवळ तुमच्या मागे कशा पद्धतीनं उभी राहील, तुमच्यावरती कसं प्रेम करेल यासाठी 100% आम्ही प्रयत्न करू. तुमच्या या आलेल्या संधीचं सोनं करून आपल्या गावाच्या ज्या काही समस्या आहे, मग त्यामध्ये सर्वात प्रामुख्यानं मी म्हणेल चांदेश्वरीचा प्रश्न असेल. आता सरांनी त्या आंदोलनात आपल्याला शब्द दिलेला आहे की मी सुद्धा आंदोलनाला त्यासाठी तयार आहे. तर मला वाटतं की त्या माणसाची आपल्या गावावरती अजूनही प्रेम कमी झालेलं नाही असं मी म्हणेल. आणि त्या म्हणजे बोरणारे सरांनी जो काही शब्द दिलेला आहे त्या शब्दाला तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही आणि मी आणि आपण सर्व 100% त्यांच्या मागे राहून हा प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढूया असं तुमच्याकडून ती अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितपणे या 2026च्या जिल्हा परिषदेत निवडणुकीमध्ये आपल्या या राखीव जागेसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या भगिनी सौभाग्यवती नीताताई भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास वाकला गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो की आता माघार नाही. आणि ह्या सर्व वाकलेकरांना शुभेच्छा देतो. आणि पुनश्च एकदा भाऊ एकच वाक्य सांगेल की जर आता ह्या ठिकाणी आज तुम्ही फॉर्म भरताय तर गावकऱ्यांच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं समोर एक शब्द द्या तुमच्या श्रेष्ठ. मला वाटतं की तुम्ही श्रेष्ठी. म्हणजे अजून एक गोष्ट सांगतो, भाऊंचं स्टेटस माझ्या याला होतं आणि 2-4 उमेदवार मला वाटतं गंगापूर तालुक्यातील असतील, कन्नड मधून असतील, ते मला सांगायचे तुमच्या भाऊंना सांगा की आमचं पंचायत समितीचं तिकीट फिक्स करा. तुमच्या भाऊंना सांगा आमचं पंचायत समितीचं तिकीट फिक्स करा. मी थोड्या वेळाने पाहिजे तर ते ग्रुपला टाकतो, तुम्हाला वाटेल किती खरं बोलतो किती खोटं बोलतो. म्हणजे भाऊच तिकीट वाटणार आहे त्याच्यामुळे मी म्हणणार नाही भाऊपेक्षा कोणी मोठं आहे, परंतु भाऊ असेल तर त्यांना सांगा की आता मी काय माघार घेणार नाही, कारण वाकलेकरांचं प्रेम आता माझ्यावरती. आणि काल मी बोललो होतो की जो कोणी तिकिटाचं पहिलं फायनल करेल त्याच्या मागे आपण राहणार आहे. त्याच्यामुळे आता आपली पण ते बोललेलेच 100% ते शब्द सुटलेला आहे असं या ठिकाणी मी सांगतो. आणि बोलण्यातून काही चुकीचं बोललं गेलं असेल तर त्या ठिकाणी माफी मागतो. पुन्हा एकदा सन्माननीय कार्य सम्राट आमदार बोरणारे सरांच्या वतीनं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.